याचबरोबर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. आणि त्याआधी एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. भारतामध्ये चीनचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारतामध्ये ग्लोबल टाइम्सच्या पोर्टलला ब्लॉक करण्यात आल्याची माहिती मिळते. चीनचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सवर आता भारतामध्ये बंदी घालण्यात आली आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान चीनने उघडपणे पाकिस्तानला आपला पाठिंबा दर्शवला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता चीनला चोख प्रत्युत्तर देत भारतामध्ये चीनचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारतामध्ये आता ग्लोबल टाइम्स पोर्टल देखील ब्लॉक करण्यात आलंय. त्यामुळे ग्लोबल टाइम्स हे पोर्टल आता भारतीयांना दिसणार नाही. दरम्यान भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान चीनने आगाऊपणा करत पाकिस्तानला आपला पाठिंबा दर्शवला होता आणि त्यामुळेच आता चीनच्या विरोधात भारताने एक मोठी कारवाई केली आहे. चीनचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सवर आता भारतामध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यांचं पोर्टल देखील भारतात ब्लॉक करण्यात आलंय. ग्लोबल टाइम्स हे चीनचं मुखपत्र आहे आणि या मुखपत्रावर आता बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भारतामध्ये या मुखपत्राचं पोर्टल देखील ब्लॉक असणार आहे. त्यामुळे ऑनलाईन सुद्धा आता हे पोर्टल भारतीयांना दिसणार नाही. ही मोठी कारवाई चीनच्या विरोधात भारताने केली आहे. तर चीनला चोख प्रत्युत्तर देत चीनचं एक मोठं मुखपत्र ग्लोबल टाइम्स हे आता भारतामध्ये ब्लॉक करण्यात आलंय. तर एका पाठोपाठ एक पाकिस्तानला प्रत्युत्तर देत असतानाच चीनला सुद्धा भारताने हे मोठं प्रत्युत्तर दिलंय आणि त्यानंतर चीनचं मुखपत्र आता भारतामध्ये ब्लॉक करण्यात आलंय.